आणि ओम भाऊवर खूप जणांनी व्हिडिओ बनवले. आपल्यावर फक्त आतापर्यंत 2 व्हिडिओ झालेले. वहिनी बघितला का आमचा व्हिडिओ? पाहिला का? बरोबर बनवला ना व्हिडिओ. अरे दादा, मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये ना बरोबर बोलतो, पण काय काय अडनकोट व्लॉगरला ते समजत नाही ना, डायरेक्ट स्ट्राईक वगैरे देतात. हाय कर, हाय कर, हाय कर. त्याला काय वाटलं माहिती का, रामदादा फक्त पाठीमागचा कॅमेरा चालू करून बोलतो. तर हे आतापासून नाहीये, जेव्हापासून चॅनल चालू केलं का तेव्हापासून. म्हणून मी आज माझा फेस दाखवतो. मी माझं फक्त मत मांडलं, बाकी तुझ्यावर आहे की तुला चेहरा दाखवायचा आहे की नाही. पण मला ह्या गोष्टीचं आश्चर्य आहे की माझं बोलणं कोणतरी सिरियसली घेतंय. ह्याच मला जरा म्हणजे पचत नाही ना मला, हे माझं कोणतरी बोलणं सिरियसली घेते. त्याच्यावरनं काय चाललंय? म्हणजे आमच्या ज्या चुका झाल्या त्यांनी त्या दादाने पूर्ण सांगितलेलं आहे. मी त्याला विरोधात नाही चाललो त्याला मी काय बोलावलं, त्याने व्हिडिओ बनवला ना, मी त्याच्यापासून माझ्या मनातून त्याला धन्यवाद बोलतो. अरे नाही, धन्यवाद कसलं दादा, मी फक्त जस्ट माझं काम करतोय. उलट तुला धन्यवाद की तू तुझ्या चुका मान्य करतोयस. नाहीतर काय काय असे असतात आडानकोट व्लॉगर जे स्वतःला ना शहाणे समजतात. कारण की आतापर्यंत मला रोस्ट कोणी केलेलं नाही, पहिल्यांदाच केलेलं आहे. त्यामुळे मी धन्यवाद बोलतो. पहिला असा व्लॉगर बघतोय जो माझ्या रोस्टिंगला मनावर न घेता त्याच्यातून काहीतरी शिकतोय, स्वतःच्या चुका मान्य करतोय. हे मला विश्वासच बसत नाही. म्हणजे हे खरं आहे? हे खरं? थांब, चिमटा घेतो. खरं आहे. व्लॉगर समजायला लागले त्या म्हणजे भाई होतंय डेव्हलप होतंय, बदल होतोय. प्रत्येक घरगुती व्लॉगरने जर हे ठरवलं ना की स्वतःच्या चुका मान्य करायच्या, तर मराठी घरगुती व्लॉगिंग ही कुठे पोहोचेल माहिती आहे? एकदम मोठ्या शिखरावर पोहोचेल. राग दाखवू नका, मागच्या कॅमेऱ्यावरून राग दाखवू, समोरून राग दाखव ना. हे बघा, आता मी समोर आहे आणि याच्यानंतर समोरच राहणार आहे कॅमेऱ्याच्या पुढं. नाही असं काय नाही, तुझ्यावर आहे. मला फक्त व्हिडिओमधून एवढाच म्हणायचं आहे की तुम्ही जे घरगुती व्लॉगर आहात, जे फोनच्या मागे राहून तुम्ही फक्त बायकोला बोलताव हे कर ते कर, त्यांच्यावर रागवताव, तर मदत जाऊन करा ना. दोघांचा संसार आहे ना. बाकी आजकालच्या घरगुती व्लॉगरचा कसं चाललंय माहिती आहे? अरे संसार जसे घरगुती व्लॉगर, आधी घरातले भांडण तवा मिळते $. त्याचं म्हणणं असं होतं की तू घरातल्या घरातच व्हिडिओ बनवतो, बाहेर बनवत नाही. मी असं बोललो? छे, हे होऊ शकत नाही. मी असं बोलणारच नाही. मला माहिती आहे ना, पण ठीक आहे, मी बोललो असेल. म्हणजे काल काय झालेलं मला आठवत नाही, बोललो असेल. पण चुकीचं काय आहे? म्हणजे घराच्या व्यतिरिक्त पण लोकांना काहीतरी दाखवा ना. बाकी तुमची जी ऑडियन्स असेल ना, जी तुम्हाला दररोज बघतात, त्यांना पण कधी कधी चबना असं वाटत असेल की मी कोणाच्या घरात आलो की काय बघायला. बाकी ह्या दादाला त्याच्या चुका समजल्या, तो त्याच्या चुकांवर काम करतोय. बाकी मला पण चांगलं वाटलं की मी सांगितलेल्या चुकांवर कोणतरी काम करतोय, चांगलं आहे. पण असे पण काही 2 चॅनल आहेत जे त्यांच्या आयुष्यामध्ये खूप त्रासलेले आहेत. त्यातलं पहिलं चॅनल म्हणजे हे पांडुरंग वाघमारे कॉमेडियन. चॅनलचं नाव आहे कॉमेडियन, पण त्या चॅनलवरती #व्लॉग येत आहेत. ठीक आहे, असं काही नाही, व्लॉगमध्ये पण कॉमेडी करता येते, पण कमेंटवर स्पेशल व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ स्पेशल कृष्णा आणि पिऊ वरती आहे. तर विषय असा आहे की दादाच्या 2 मुलांवरती लोकांनी कमेंट केलेत. त्या मुलांवरती लोक नावं ठेवतात. त्याच्यावरून दादाने स्पेशल व्हिडिओ बनवले. ते म्हणतात ना, आपला बाबून लोकांचं कार्ट, असं काहीतरी म्हण आहे. आपलं बाळ आणि लोकांचं कार्ट असं आहे ते. पण माझी लेकरं जी आहेत ती एवढी पण वाईट नाहीत की त्यांना काय काय लोक एवढी नावं ठेवतात. अरे दादा, लोकांचं काय घेऊन बसलाय? लोक नावं ठेवायलाच असतात, एवढं वाईट वाटून घ्यायचं नाही. कमेंट वाचून वाईट वाटतं मला कधी कधी, आणि त्या कमेंटमुळे मी कधी कधी लेकरांना व्हिडिओ मध्ये पण घेत नाही, ह्यांच्यावर रागवतो पण, मारतो पण ह्यांना. हे एकदम चुकीचं आहे दादा. कमेंटवरून मुलांना का मारतोय? त्या बिचाऱ्यांची काय चूक? दुसऱ्यांचा राग मुलांवरती का काढायचा? आपण एंटरटेन करणारी माणसं, आपलं दुःख कधी दाखवायचं नाही लोकांना. आपण उलट हसवायचं. मग भले लोक काय नावं ठेवतील की नाही ते वेगळा प्रश्न आहे. आपलं काम काय? लोकांना हसवायचं. तू तर काय रिप्लाय वगैरे व्हिडिओ बनवतोय? असं नाही करणे का? कुठल्या घरातलं असं लेकरू आहे का लहान की बाबा ते पिहू एवढे किंवा कृष्ण एवढे आणि ती देवावनी संतावनी शांत देवावनी बसले, असं आहे का कुठल्या? मला सांगा पुरस. नाही, असं कोणच नाही. मी जेव्हा लहान होतो ना, तेव्हा मी पण खूप खोडे गेलात, मी पण मस्ती केली. माझं तर एक कांडच आहे की मला काहीतरी घ्यायचं होतं, पण ते घरच्यांनी घेऊन नाही दिलं. म्हणून मी पलंगावर मस्तपैकी जाऊन बसलो, एकदम रुसून वगैरे. सगळे बोलत होते जेवायला, पण मी रुसून बसलो. आणि मग काय, रागाच्या भरात मी उठलो आणि माझा पाय डायरेक्ट डाळीच्या टोपात. आणि मग काय, मी पुढे आणि पप्पा मागून. आणि त्याच्याबरोबर त्यांना सोशल मीडियाचं, मोबाईलचं, कॉम्प्युटरचं, 4 माणसात बोलायचं, ऍक्टिंगचं. अरे दादा छोड़ ना, रात गई बात गई, एक ही बात को बर्तन की तरह मांजरेला आहे. आणि हे पण आजच्या युगामध्ये हे नॉलेज असणं अत्यंत गरजेचं आहे. मी तुम्हाला सुद्धा सांगतो, तुमच्या लेकरांना सुद्धा सोशल मीडियाचं नॉलेज द्या. कदाचित पुढे जाऊन क्लासमध्ये सुद्धा सोशल मीडियाचा एक
क्लास निघेल. जसा मराठी इंग्रजी गणिताचा क्लास असतो तसा सोशल मीडियाचा एक क्लास शिकवायला टीचर असतात, तिथं मला सुद्धा बोलवू शकतात. लेकर आतापासूनच पैसे कमावतात. हा ह्याचं चॅनल 7 लाख सबस्क्रायबर कम्प्लीट आहेत. तिचं पण होईल, पण ह्यांच्या मागे मेहनत माझी आहे. चांगले पैसे येतात ह्याच्या चॅनलला, तिच्या येतील. एवढं सगळं चांगलं चाललंय तुझ्या आयुष्यामध्ये, तुझी लहान मुलं पैसे कमवतात. नाही तर इकडे आमचे आई वडील म्हणतात की बाबा जा, हे काय व्हिडिओ वगैरे बनवतोय, जा कामाला कुठेतरी 4 पैसे कमव. तुझ्या आत्तापासूनच मुलं पैसे कमवतात, ह्याचा तुला गर्व असला पाहिजे. तू तर त्यांच्यावर स्पेशल व्हिडिओ बनवतोय का, तर लोक त्यांना कमेंट वगैरे करतात वाईट. काय यार, आतापासून पैसे तुम्ही म्हणचाल आता लहान लेकरांचा वापर करून पैसे कमवतो. अरे लेकर माझी येतं. तेच तर म्हणतोय मी दादा, लेकरं तुझे, तू लोकांकडे लक्ष नको देऊ. लोक काय कमेंट करणार, तू काय सारखा त्यांच्यावर व्हिडिओ बनवणार का, नाही ना. जे आपल्याला मोठी लोक सांगत असतात ते त्यांचे अनुभवाचे बोल असतात, अनुभव सांगत असतात. बाळांनो असं करू नका, असं होईल, पण आपल्याला कळत नाही. म्हणून सांगतोय दादा, माझं ऐक. मी पण कोण काय मोठा नाहीये, पण तू अशा लोकांवर व्हिडिओ बनवली ना तर लोक अजून जास्त करणार. असो, काय चुकलं माकलं असेल तर मी कोपऱ्यापासून हात जोडतो तुका सर्वांचं. बाकी माझं काय चुकलं माकलं असेल तर मला माफ कर. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तू लोकांचं ऐकू नको. आपण आर्टिस्ट लोक आहे ना, आपण लोकांना हसवायचं ना की आपलं दुःख दाखवायचं. व्हिडिओमधलं जे दुसरं चॅनल आहे ते माझ्या एका सबस्क्रायबरने मला रिकमेंड केले, ते म्हणजे अनिता देवरे. ह्या काकींचा कॉन्टेंट आहे आजारपण दाखवणं, मुलांचं विक्टिम कार्ड खेळणं, वैयक्तिक आयुष्यामधले खाजगी गोष्टी दाखवणं, जे की काय प्रत्येक घरगुती ब्लॉगर करतात ते त्यांचं कॉन्टेंट आहे, काय वेगळं नाही आहे. ह्या काकींच्या चॅनलवरती तुम्हाला बाकी काय दिसणार नाही, पण एक मुद्दा सतत 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 तेच चाललंय. ह्यांच्या मुलाने काहीतरी कांड केलेला, जो मारामारीमध्ये सापडलेला, त्याच्यानंतर त्याला जेलमध्ये वगैरे नेलं, असा काहीतरी विषय चालू आहे. तोच विषय का की 1 वर्षापासून त्यांच्या चॅनलवरती दाखवत आहेत. साहिलनाथ हे केलं, साहिलला ते केलं, हे केलं, ते केलं, काही चाललंय, काय केलं. प्रत्येक घरगुती ब्लॉगरकडे जी निंजा टेक्निक आहे तीच निंजा टेक्निक ह्या काकी पण वापरतात. ती निंजा टेक्निक म्हणजे विक्टिम कार्ड. व्हिडिओमध्ये दुःख दाखवणं, रडणं, लोकांकडून सहानुभूती घेणं, हे म्हणजे प्रत्येक घरगुती ब्लॉगरला चांगलं जमतं, जे की या काकी पण करतात. ह्या काकी डेली व्लॉगिंगच्या नावाने वैयक्तिक आयुष्यामधले खाजगी गोष्टी लोकांना दाखवतायत आणि त्यामुळे लोक बघतायत पण. ह्या काकींचं चॅनल बघितल्याच्या नंतर ना मला स्वतःवरच दया येते हो. म्हणजे एवढी स्क्रिप्टिंग, शूटिंग, एडिटिंग वगैरे सगळं करतो, 2-2 दिवसातून व्हिडिओ अपलोड करतो, पण काकींचे जे व्हिडिओ आहेत, त्या काकींच्या व्हिडिओवरती जे व्ह्यूज आहेत ते माझ्या व्हिडिओवर व्ह्यूज नाही आहेत. डेली व्लॉगिंगच्या नावाखाली लोक वैयक्तिक आयुष्यामधले खाजगी गोष्टी दाखवत आहेत आणि त्यांना 10, 15, 20, 40, 50 हजार व्ह्यूज येतात डेली. आणि मी इकडे एवढं करून पण चावणं काय काय बाबा, काय पाप केलेले काय माहिती मी मागच्या जन्मात. ठीक आहे, आता बस झालं. प्रत्येक कुटुंबामध्ये असे काकी आहेत जे घरातले पर्सनल भांडण वगैरे, रडणं, दुःख वगैरे दाखवतात आणि मस्तपैकी डॉलर छापतात. त्यांना पण काय काय चुकीचं म्हणायचं, चूक कसली काय चूक. बाबा लोक चूक करतायत हे तर त्यांच्या आयुष्यामध्ये खरं खरं दाखवत आहेत. जाऊ द्या, सोडा. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. लाईकचा एम ठेवूया आपण. मागच्या व्हिडिओला तुम्ही 200 लाईक केले, ह्या व्हिडिओला आपण 300 लाईक करून टाका. बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा, येतो.